नाही, नुसतं याचिकाच गेली नाही. काँग्रेस आणि महाविकास आघाडीला जेव्हापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित झाली तेव्हापासून त्यांना पोटदुखी सुरू झाली. पहिल्यांदा सांगितलं राज्य कर्जबाजारी होईल, अफवा पसरवली, अशा पद्धतीने भ्रम निर्माण केला. मग सांगितलं की या योजनेला आमचं सरकार आलं तर आम्ही बंद करू. विधानसभेत माझी लाडकी बहीण योजना याच्यावर टीका केली आणि स्वतःच काही गावांमध्ये यांचे आमदार बोर्ड गाऊन तिथं टेंट उभं करून ते फॉर्म भरत आहे. काही ठिकाणी मुद्दाम चुकीचे फॉर्म भरत आहे की त्यांना याचा लाभ लवकर प्राप्त होऊ नये. काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची भूमिका ही माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधात आहे आणि म्हणूनच अजितदादा म्हणाले की जर काँग्रेस महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ही योजना पुढे चालू राहणार नाही. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. काही व्हिडिओ प्रसारित केले काँग्रेसने ज्याच्यामध्ये एक आमची महिला बहीण येऊन सांगते मग 1500 रुपये नको. अरे बाबा, तुला नको तर घेऊ नको ना. समजा उद्या काँग्रेसने म्हणता आम्हाला नको, आमच्या महिलांना नको, आमच्या कार्यकर्त्यांना नको, आमच्या सदस्यांना नको, तर काही जबरदस्ती थोडी आहे कायद्याने. तुम्ही घेऊ नका ना. व्हिडिओ का प्रसारित करता? त्या व्हिडिओ म्हणता आम्हाला नको, आम्हाला तुम्ही शिक्षण द्या. तर शिक्षण दिलं ना. शेतकऱ्यांना मोफत वीज द्या, दिली ना. आम्ही राज्याच्या गोरगरीब जनतेच्या हितासाठी जे जे म्हणून करता येईल माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये शक्तीने करतो आहे. शेवटी आता कोणताच मार्ग राहिला नाही म्हणून काँग्रेसने कोर्टामध्ये पाठवण्याचं काम केलं. का आवाज राजकीय गुन्हे आंदोलकांवर नाही, हे नवीन कुठं आहे? राजकीय गुन्हे मागे घेण्यासाठी मीच अध्यक्ष आहे. माझ्या अध्यक्षतेखाली समिती आहे. शेवटी कोर्टामध्ये असणारे जे प्रलंबित केसेस आहे त्यातून न्यायदानाला उशीर होतो आणि म्हणून मागच्याही सरकारमध्ये किंवा आमच्याही सरकारमध्ये कमिटी केल्या जाते. कमिटीसमोर जीवितहानी सोडून जर वित्तहानी आणि राजकीय आंदोलनाच्या केसेस असेल, पण आता कोर्टाने त्याच्यामध्ये एक कंडिशन टाकली आहे, आमदार खासदार सोडून फक्त राजकीय कार्यकर्त्यांचेच गुन्हे मागे घेता येतात. आमदार खासदारांवरचे गुन्हे मागे घेता येत नाही. पण या अगोदर माझ्या अध्यक्षतेखाली जेव्हा 16, 17, 18मध्ये कमिटी होती तेव्हा आमदार खासदारांचेही राजकीय गुन्हे मागे घेता येत होते. पण आता हायकोर्टाने सांगितलं आमदार खासदारांवरचे राजकीय गुन्हे मागे घ्यायचे नाही. फक्त सामान्य कार्यकर्ते, सामान्य जनता यावर असणारे राजकीय गुन्हे ज्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणतीही जखम दुखापत झाली नाही अशी गुन्हे आंदोलनाचे मागे येत आहेत. मनोज जरांगेंचे जे आंदोलन सुरू आहे आणि मराठा आंदोलन त्यापासून प्रकाश आंबेडकरांनी असं आवाहन केलं की म्हणजे छोट्या लोकांचे गाड्या पिल्ल्यांच्या गाड्या काय आधारतात? झाडांच्या आहेत, फडणवीसांची झाडा, पवारांची झाडा उदर. नाही, मला असं वाटतं ते विडंबनात्मक बोलले. त्यांनी असं थोडी सांगितलं की आमच्या गाड्या जागा म्हणून, छोट्यांच्या गाड्या जागा आमच्या फोडा असं थोडी म्हणाले. ते असं विडंबनात्मक कशाला लहानांना त्रास देता असं उदाहरण देताना असं म्हटलं जातं. बाकी याला मला वाटतं की दुसऱ्या अर्थाने घेण्याचं काही कारण नाही. मला समजा राज्य सरकारकडे पैसे आहे हे कोणत्या विचारवंत बुद्धिवंतांनी कल्पना काढली? ही कोणाची विचारवंताची बुद्धिवंताची कल्पना? राज्य सरकारकडे पैसे आहे. राज्य सरकार आणि BKCचा काही संबंध हा डायरेक्ट येत नाही. BKC ही एक MMRDAनी केलेली संस्था आहे आणि BKCमध्ये आपण प्लॉट नेहमीच विकतो आणि BKC त्यासाठीच डेव्हलप केली आहे. माढा प्लॉट विकतो, सिडको प्लॉट विकतो, BKC प्लॉट विकतो, MIDCमध्ये प्लॉट विकतो. आता हे कोण बुद्धिवंत आहे की यांना याची माहिती नाही की पुन्हा एकदा नरेटिव्ह सेट करणे? सत्तेसाठी एवढे म्हणजे भूक यांची एवढी आहे की बकासूरपेक्षा जास्त भूक यांची सत्तेची आहे.
असं असं सांगण्याचं म्हणजे खोटं बोलण्याची इतके पुढे येऊन कसे खोटे बोलू शकतात. उद्या म्हणाल MIDCची जागा, अरे MIDCची जागा ही त्यासाठीच असते. हो, संभाजीनगरचं जे नामांतराचा विषय होता आणि त्यावर आता न्यायालयाने देखील शिक्कामोर्तब केलं. मग त्याच्यात अडचण काय? औरंगजेबाचं नाव देऊ शकता का तुम्ही सांगा? औरंगजेबाकडे तुम्ही धार्मिक दृष्टिकोनातून कसं बघू शकता? आपण रावणाला सुद्धा, रावण तर हिंदू होता म्हणतं काय जातं ना, म्हणजे तुम्ही ऐकलं मीही ऐकलं. आता रावणाला पेटवतो तर आपण काही धर्म पाहून पेटवतो का? त्याची कृती, त्याचे आचरण, त्याची बदमाशी, त्याची उच्चगिरी पाहून आपण पेटवतो. आता औरंगजेबाची जी बदमाशी आहे, मी गाझी आहे, मी आगमगीर आहे, जिझिया गावला, एखाद्या महिलेवर बलात्कार केला तर तो गुन्हा 3 दिवस केला तर होणार नाही, हे काय पद्धत होती? त्यांनी ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस किती वेदना यातना दिल्या, नुसतं वर्णन वाचलं तर आपल्या अंगावर काठी येईल. 40 दिवस गरम सळगी डोळ्यात टाकताय, नख काढताय, केस काढताय, चमडी काढताय, तेही 40 दिवस कशासाठी? तर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलवावा. पण छावा छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवस इतकी वेदना सहन केली. आता त्या औरंगजेबाचं नाव एखाद्या गावाला असेल तर ते बदललं. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी, अजितदादा, मी विधानसभेत सतत मागणी करत होतो. अरे काय तुष्टीकरण आहे, काय मताची लाचारी आहे? हे सत्तेला चाटणाऱ्या लोकांनी हे राजकारण केलं आहे. औरंगजेबाला मुस्लिम या नावाने पाहायचंच नाही आहे. आपण APJ अब्दुल कलामला भारतरत्न देतो ना, आपण काय धर्मावर देतो का? त्यांनी जी काही भारत मातेची सेवा केली, अब्दुल हमीदासाठी आपण कायदे बदलून टाकले आर्मीचे. कशासाठी बदलले? कारण आमचा देशाभिमान आहे. आणि मला वाटतं की मग सुप्रीम कोर्टाला मागेही जेव्हा अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवलं तेव्हा काही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली, पण तेव्हाही सुप्रीम कोर्टाने आमची बाजू की योग्य आहे. अरे असे यांचे उदात्तीकरण करायचे का अफजल खान आणि औरंगजेबाचे? तुम्ही मतासाठी काहीही धंदे कराल. नाही, माहितीचा अभाव आहे. 2013-14 मध्ये 29,000 कोटी मिळायचे, आता 1,35,000 कोटी रुपये हे अनुदान आणि आपल्या हिस्सेच्या स्वरूपात मिळतात. 10 वर्षामध्ये 29,000वरून 1,35,000 कोटी म्हणजे 4.25-4.5 पट झाले. आणि काही मिळालं नाही. 5,000 किलोमीटरपेक्षा कमी नॅशनल हायवे होते, या 10 वर्षात 20,000 किलोमीटर झाले आणि काहीच मिळालं नाही म्हणायचं. मला वाटतं की अभ्यास केल्याशिवाय कधीही बोलू नये. मावळमध्ये जे आहे बाळा भेंडी यांनी कुठेतरी संकेत दिले आहे की सांगलीसारखं घडू शकते त्या पद्धतीनं. नाही, सांगलीसारखं म्हणजे अपक्ष उभं राहायचं संकेत दिले. मला वाटत नाही. असं कोणाच्या मनात असेल तर माननीय देवेंद्रजी त्यांना समजावे. महायुतीमध्ये प्रत्येकाने स्वतःचा निर्णय करायला सुरुवात केली तर महायुती ही निश्चितपणे अडचणीत येईल. महायुतीमध्ये एक विचार, एक सूर असावा लागेल. आपल्याला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं या सत्तांध लोकांचं सरकार येऊ नये, जनतेला त्रास होऊ नये, महाराष्ट्राचं रयतेचं राज्य यावं, यासाठी जर आपण राजकारण करतो तर मग पदाकडे लक्ष न देता आपल्याला या दृष्टीने बंडखोरी, अपक्ष किंवा सांगलीसारखं करून येते महाविकास आघाडीला शोभतं. ते महायुतीमध्ये आम्हाला काही शोभा देणारी गोष्ट नाही. जो ऐतिहासिक उपवर्गाचा निर्णय आलेला आहे त्याला कुठेतरी सदावर्तींनी विरोध केला आहे, ते याचिका सुद्धा टाकणार आहे. नाही, मला माहिती नाही, त्यामुळे मी याच्यावर प्रतिक्रिया देणार नाही. काय काय केरळमध्ये जे भूस्खलन झालं त्यानंतर जे आहे सरकार जे आहे ते झाले, इको संस्कृती विकास काम करायला मर्यादा येते आणि महाराष्ट्रातील काही प्रदेश त्यामध्ये समावेश होतो. 6 राज्याला हा इको सेन्सिटिव्ह झोन हा 2010 मध्ये याचा अभ्यास सुरू झाला. त्याच्यामध्ये
2012मध्ये पुन्हा त्याच्यावर पुन्हा बारीक अभ्यास सुरू झाला आणि सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनामध्ये पर्यावरण विभाग भारत सरकार यांनी आता इको सेन्सिटिव्ह झोन घोषित केला. सांस्कृतिक विभागाचं धोरण आपण आणतायत, काय धोरण असणार आहे पर्यटनाला विकासाला दृष्टिकोनाने महत्त्वाचं असणार? नाही, कोणत्याही देशाच्या प्रगतीचा मापदंड तो किती धनसंपन्न आहे एवढ्या एका मुद्द्यावर होत नाही. धनसंपन्न असणाऱ्या देशासोबत तो किती गुणसंपन्न आहे, तो किती ज्ञानसंपन्न आहे, तो सांस्कृतिक दृष्टिकोनातून किती प्रगत आहे, या साऱ्या गोष्टी या देशाच्या गुणवत्तेसाठी अति आवश्यक आहे. आपला देश सांस्कृतिक, आध्यात्मिक, सामाजिक, आर्थिक, विज्ञान या सर्व क्षेत्रामध्ये पुढे जावा ही माननीय मोदीजींची इच्छा आहे. 2010मध्ये महाराष्ट्राचं सांस्कृतिक धोरण आलं. 2010मध्ये या क्षेत्रामध्ये काही बदल झाले. मग OTT प्लॅटफॉर्म असेल, टेक्नॉलॉजीचा उपयोग वाढला, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचा उपयोग वाढला, ज्या पुस्तक वाचन किंवा वाचन संस्कृती या इथून आपला मोबाईल संस्कृतीमध्ये प्रवास सुरू झाला. मग बदलत्या परिस्थितीला साजेसं आपल्याला आपली सांस्कृतिक धरोहर टिकवणारं धोरण, त्यासाठी प्रोत्साहन देणारं धोरण, मग आपल्याकडे असणारी प्रत्येक सांस्कृतिक धरोहर ही टिकवायच्या दृष्टीने त्याचं योग्य नियोजन करण्यासाठी आपण सांस्कृतिक धोरण समिती 2010मध्ये झाली होती. मग 15 वर्षांनी साधारणतः नवीन धोरण यावं यासाठी आपण समिती केली. त्या समितीने एक सांस्कृतिक धोरण हे तयार केलं. काल त्याचं सादरीकरण मी घेतलं आहे. आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाऊन या सांस्कृतिक धोरणाला आपण मान्यता घेतो आहे. पण सांस्कृतिक धोरणाला मान्यता घेताना एक गोष्ट मी आग्रहाने सांगितली की राज्यामध्ये अनेक विषयावर धोरणं होतात, पण नंतर ती कपाट बंद होतात. त्या धोरणाच्या अनुषंगाने कृती करण्यासाठी, त्यावर देखरेख ठेवण्यासाठी, त्यावर निरीक्षण करणारी, अंमलबजावणी करणारी समिती नसते. काल त्यासाठी अंमलबजावणी करणारी समितीसुद्धा कॅबिनेटमध्ये धोरणाला मान्यता घेतानाच केली पाहिजे. आणि दरवर्षी या धोरणानुसार या समितीने अंमलबजावणी करण्यासाठी काय कृती केली याचा ॲक्शन टेकन रिपोर्टही तयार झाला पाहिजे. म्हणजे या धोरणानुसार मग आपली झाडीपट्टी संस्कृती असो, दशावतार संस्कृती असो की वही गायन असो, या सर्व आपल्या सांस्कृतिक धरोहर असणाऱ्या गोष्टींना आपण संवर्धन संरक्षण करू शकतो. आणि आपलं सांस्कृतिक धोरणाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं सांस्कृतिक जी काही विरासत आहे ती फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित राहणार नाही, विविध कार्यक्रमांमधून देशभर आपण नेऊ शकतो. यासोबत आपण दुसरा एक मोठा निर्णय केला की जसं आरोग्य क्षेत्रामध्ये जीवनदायी योजना ही आता आपण कर्नाटक सीमेचा जो आपला मराठी भाषिक आणि कर्नाटक सीमावाद आहे, या 800 पेक्षा जास्त गावांमध्ये मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्न होतो आहे. पण आपली सांस्कृतिक विरासतसुद्धा या ठिकाणी महाराष्ट्राशी जोडली जावी, आपण या सांस्कृतिक धोरणामध्ये तोही पार्ट केला आहे. तिथं असणाऱ्या मराठी भाषिक सांस्कृतिक कार्यक्रमाला, सांस्कृतिक संस्थांना अनुदान देतानाच आपल्याला त्या ठिकाणी आपल्या राज्याच्या वतीने आपले मराठी हक्काचे जे सांस्कृतिक धरोहर कार्यक्रम आहे ते करता यावे, यालाही आपण काल साधारणतः मान्यता केलेली आहे. आपल्या राज्यामध्ये एक थिएटर धोरण करण्याची आवश्यकता आता व्यक्त होते आहे, कारण मोठ्या प्रमाणावर थिएटर बंद होत आहे आणि त्या दृष्टीनेही काही एक थिएटर धोरण आम्ही याचा एक उपभाग म्हणून आम्ही करणार आहोत. शाळा कॉलेजमध्ये वाचन संस्कृतीच्या दृष्टिकोनातून काही कार्यक्रमाचं आयोजन करत त्यामध्ये पुरस्कार, पण मोठ्या प्रमाणावर वाचन संस्कृती
ही या निमित्ताने करण्याचा आम्ही निर्णय केला आहे. तुमचा आवाज येत नाही आहे. राज ठाकरे पूरग्रस्तांची नाही, कोणीही मदत मागू शकतो आणि जर सरकारने चांगली मदत केली तर कौतुकही केलं पाहिजे आणि म्हणून कोणी भेट घेण्यामध्ये आक्षेप असण्याचं कारण नाही. पूरग्रस्तांना माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण निकष बदलवून मदत करतोय, जास्त मदत करतोय आणि म्हणून मला वाटतं की जेव्हा पूरग्रस्तांना केलेल्या मदतीच्या संदर्भामध्ये चर्चेतून माननीय राजसाहेबांना माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा संबंधित अधिकारी माहिती देतील तेव्हा राज ठाकरे साहेबसुद्धा म्हणतील की महाविकास आघाडीपेक्षा जास्त मदत ही महायुती सरकार देते आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.